चित्रगुप्त पाहत असतो किती पुण्य केलं आणि किती पाप केलं। या पाप पुण्याची गणना चालू असते आणि पुण्य केलं असेल तर वैकुंठामध्ये कैलासामध्ये किंवा स्वर्गामध्ये जागा भेटते, पाप केलं असेल तर नरकामध्ये जावं लागतं। पाप आणि पुण्य समान असेल तर पुन्हा मनुष्य जन्म प्राप्त होतो। खूपच जास्त पुण्यवान आत्मा असेल तर त्या आत्म्याला भगवान परमात्मा स्वतःच्या चरणाजवळ जागा देतो, पण खूपच जास्त पापी आत्मा असेल तर त्या व्यक्तीला वैकुंठ कैलास स्वर्गामध्ये जागा भेटत नाही, पुन्हा मनुष्य जन्म नाही, त्याला नरकामध्ये देखील जागा भेटत नाही। मग त्या व्यक्तीला भूत पिशाच्य योनीला जावं लागतं। मग चित्रगुप्त पाहत असतो की या व्यक्तीच्या पाठीमागे याच्या वंशजांनी किती नामस्मरण केलं, किती दानधर्म केलं, ही व्यक्ती गेल्यानंतर याच्या स्मरणार्थ किती दानधर्म झालं, किती नामस्मरण झालं, त्या सगळ्या दानधर्माचं नामस्मरणाचं पुण्य काढलं जातं, त्या पुण्याच्या पारड्या टाकलं जातं। परिणामी पुण्याचं पारडं जड होतं आणि पापाचं पारडं हलकं होतं। परिणामी त्या व्यक्तीला नरकामध्ये किंवा भूतपिशाच्या योनीला ती व्यक्ती जात असेल तर ती न जाता वैकुंठ कैलास किंवा स्वर्गामध्ये त्याला जागा भेटते। म्हणून एखादी व्यक्ती गेल्यानंतर आवर्जून त्या ठिकाणी श्रीमद भागवत कथा किंवा गरुड पुराण लावलं जातं।